थोडा एक प्रश्न, विश्वास पाटील सरांबद्दल आपलं तुम्ही मेन्शन केलं, तर त्यांना जे अध्यक्ष म्हणून निवडलंय, ते त्यांचं कर्तृत्व काय ते सांगायची गरज नाही, पण असे कर्तृत्ववान खूपच आहेत महाराष्ट्रात. मग त्यांची निवड झाली ह्याच्या मागे काय आपलं स्टोरी आहे का, काय क्रायटेरिया का, कशी स्टोरी असं म्हणता येणार नाही की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने 2016 साली घटना दुरुस्तीला सुरुवात केली. आणि त्यामध्ये काय होतं की पूर्वी निवडणुका होत असत आणि मग साहित्यिकांना मत मागण्यासाठी जावं लागत असे, त्यानिमित्ताने प्रवास करावा लागत असे, पत्रकार परिषदा त्या ठिकाणी जाऊन. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्याचं क्षेत्र छोटं असलं तरी ते अनेक विसंवादाने भरलेलं आहे. पोटदुखीचा त्रास हा या क्षेत्रात इतका दुसऱ्या कोणाला असेल असं मला वाटत नाहीये. तर त्यामुळे ही सगळी स्पर्धा आणि दोन साहित्यिकांना झुंजवणं असा प्रकार सगळा निवडणुकीच्या निमित्ताने घडत होता. लोकशाहीचा आदरच आहे, पण नाट्य परिषदेचं जे नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद आहे ते सन्मानाने दिलं जातं, तर मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद का सन्मानाने दिलं जाऊ नये असा एक विचार पुढे येत होता. आणि मी स्वतः शिवाजी सावंत ज्या वेळेला कराडला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभे होते, तर त्यांचा प्रचार मी करत होतो. आणि त्या दगदगीमुळे त्यांचं गोव्याला दुःख निधन झालं, मडगावला. तर ही गोष्ट मला इतकी वेदना देणारी होती की मी ज्या वेळेला संस्थात्मक कामामध्ये आलो त्यावेळेला मी प्रथम ठरवलं की घटना बदल झाला पाहिजे. कारण अनेक मोठे साहित्यिक हे निवडणुकीच्या या फंदामध्ये पडले नाहीत आणि त्यामुळे ते संमेलनाध्यक्षपणापासून वंचित राहिले. त्याचं दुःख मराठी साहित्य विश्वाला आहे. म्हणजे विंदा करंदीकर संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, मंगेश पाडगावकर होऊ शकले नाहीत, प्राचार्य शिवाजीराव भोसले होऊ शकले नाहीत, डॉक्टर आचिम ढेरे होऊ शकले नाहीत, कितीतरी मोठी मंडळी होऊ शकली नाहीत. तर त्यामुळं त्याला पुन्हा सातारा कारणीभूत आहे. या सातारा शाखेने आमची फलटणला जी बैठक झाली महाराष्ट्र साहित्य परिषदेची, त्यामध्ये एक ठराव असा मांडला की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे निवडणुकीऐवजी सन्मानाने मराठी साहित्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या एका लेखकाला दिलं पाहिजे. मग ठीक आहे, आम्ही तो ठराव तिथे मंजूर केला. आणि सुदैवाने महामंडळाचे अध्यक्ष हे नागपूरला श्रीपाद भालचंद्र जोशी होते. त्यावेळेला विदर्भ साहित्य संघाकडे महामंडळाचं कार्यालय गेलेलं होतं. पण त्यांनी ही सगळी बाजू उचलून धरली. मुंबई मराठी साहित्य संघाने त्याला बळ दिलं, मराठवाडा साहित्य परिषद बरोबर आली आणि ही घटना दुरुस्ती झाली. ही घटना दुरुस्ती होणं म्हणजे काहीतरी प्रचंड अवघड गोष्ट आहे असं वाटत होतं लोकांना, पण ती घडली आमच्या काळामध्ये. आम्ही ती घडवून आणली आणि ती घटना दुरुस्ती झाली. आणि पहिल्या सन्मानाने निवडल्या गेलेल्या अध्यक्ष म्हणजे डॉक्टर अरुणा ढेरे. आणि त्याचं साहित्य विश्वामध्ये इतकं स्वागत झालं. मला सांगा की डॉक्टर अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, जयंत नारळीकर, नरेंद्र चपळगावकर, भारत सासणे अशी उत्तम लेखकांची निवड ही संमेलनाध्यक्षपदी झाली. आता मला सांगा की दोन्ही प्रक्रियामध्ये समाज हा बोलणारा आहेच. वाघ म्हटलं तरी खाणार आहेत, वाघोबा म्हटलं तरी खाणार आहेत. ज्यावेळेला निवडणूक पद्धत होती त्यावेळेला म्हणायचे की असं साहित्यिकांना एकमेकांशी झुंजवणं योग्य आहे का, त्यावेळेला म्हणत होते. आणि आता म्हणाले हे सगळं 20 लोकांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलंय. हे दोन्ही बाजूनी बोलणार. हा, तर त्यामुळे शेवटी समाज हा बोलतच असतो आणि संस्थांना कालानुरूप काही काही निर्णय घ्यावे लागतात. उद्या असं वाटलं की या पद्धतीमध्ये काही दोष आहेत तर ती बदलण्याची सुविधा आहे आपल्याकडे, पण प्रयोगच करू नये असं काही नाहीये. प्रयोग केले पाहिजेत आणि हा प्रयोग आता तरी योग्य दिशेने चाललेला आहे. म्हणजे ज्यांना वाचकांच्या मनामध्ये स्थान आहे असे लेखक संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे जे निवडणुकीतून निवडून आले त्यांच्याविषयी थोडाही अनादर व्यक्त करण्याचं काही एक कारण नाही, कारण ती एक प्रक्रिया होती, त्या प्रक्रियेला ते सामोरे गेले. पण सगळ्यांच्या मध्येच हे धाडस असेल असं नाही. तर त्यामुळं हा जो बदल आम्ही केला तर त्यामुळं कटुता कमी झाली. बऱ्याच वेळा काय व्हायचं, मग निवडणुका जाहीर झाल्या, मग हे उभे राहिले ते उभे राहिले, मग सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वरती प्रचंड दोषारोप की ह्यांनी ओळखीचे मतदार त्यात घातले, मग कुणी किती पाकिटं मिळवली त्याची चर्चा. 4 महिने साहित्य विश्व ढवळून तिकडे पण चोरी.
ते सगळं आता काय निवडणूक म्हणली की ते सगळे प्रकार तिकडे येणारच. आणि त्यामुळं दरवर्षी साहित्य संस्था 3-3 लेखकांची नावं सुचवतात आणि ज्या लेखकाचं नाव अनेक साहित्य संस्थांकडून येतं त्या लेखकाची निवड केली जाते. तर विश्वास पाटील यांनी इतिहास विषयक लेखन केलंय. त्यांची लेखणी ही इतिहास आणि वर्तमान अशा दोन्ही काळांना भिडणारी आहे आणि विशेषतः सातत्य, वैविध्य आणि गुणवत्ता या तीनही गोष्टींचा विचार केला तर त्यामुळे महामंडळातल्या सर्व सदस्यांनी त्यांची एकमताने संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली. आणि विशेषतः साताऱ्याला संमेलन होत आहे तर ती सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे तर त्यांचं ऐतिहासिक लेखन आहे त्यामुळे त्या परिसरामध्ये त्यांचं अधिक स्वागत झालं.